शेतकरी पॉवर ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे आहे रोटारेटर जे आहे ते तुम्ही बगीचातून मस्त खोल घेता, म्हणजे कारण तुमचं तणही कट्टे आणि चांगली माती पडते. माती तर पडते पण झाडाच्या मुयांड तुटते, कारण झाडाच्या मुयांड संत्र्याच्या झाडाच्या मुयांड फैलले राहते असे गोल. आता हे झाड आहे आणि हे झाड आहे, मंदात पुऱ्या मुयांड आहे. त्याच्यानं जास्त खोल रोटारेटर मारू नये आणि बगीचात तणनाशकचा वापर कमी करायचा. कमी केल्यानंतर तुम्ही जर तणनाशकचा वापर 100-150 ह्या प्रमाणात वाढत असन तर हे गलत आहे, कारण त्याच्याने झाड तुमचं पिवळं पडू शकते. पिवळं पडल्यानंतर मग ते गतीगती ते झाड कमजोर होण्याची शक्यता आहे. तर मग आता आपण तणनाशक मारायचा उपयोग तर आहेच म्हणा, पण तणनाशक जे आहे ते लिमिटमध्ये टाका. लिमिटमध्ये जेव्हा तण जेव्हा लहान असते, हे असं लहान असते तेव्हाच मारून घ्यायचं तणनाशक, म्हणजे त्याच्यात पॉवरही कमी राहते आणि तणही लंब होते आणि बगीचाला नुकसान नाही होत. आणि जे हे झाडं आहे हे आता हे तडणीवर आहे, तडण म्हणते त्याला, तडणीवर आहे. पण चिम आताही आहेच आणि फुटाची शक्यता आहे 100%. आणि यार तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत, कारण का मी मोसंबी बद्दलचे व्हिडिओ, संत्र्याबद्दलचे, पराठीबद्दलचे साऱ्या गोष्टी मी सांगतो. कारण जे मी सांगतो ते जे मी करतो ते माझ्या घरच्या वावरासाठीच मी करतो. कारण जे आहे, जे नॉलेज मी शिकलेलं आहे ते नॉलेज मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बाकी माझा उद्देश ह्याच आहे. आणि जे तुम्हाला साऱ्याच गोष्टी सांगतो मी की हे खोडवा आहे झाडाचा, ह्या खोडवा तुम्ही मोरचून आणि चुना याला लावू शकता, कारण हे खोडच मेन आहे आपल्यासाठी. हे खोड जे आहे चुना आणि मोरचूनचा मी व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तो तुम्ही पाहत नाही, फक्त शॉर्ट व्हिडिओ पाहता तुम्ही, त्याच्यात पाहण्यात काही अर्थ नाही आहे. फुल व्हिडिओ पाहत जा आणि सबस्क्राईब करत जा. आणि जे आहे चुना आणि मोरचून हे झाडाच्या इथून लावायचं आहे, तर सिद्ध बुडा. चुना आणि मोरचून मध्ये काय काय टाकायचं, चुना घ्यायचा, मोरचून घ्यायचं आणि गाईचं गोमूत्र घ्यायचं आणि प्रोफेस सुपर घ्यायचं. हे 4 गोष्टी टाकायच्या, 4 गोष्टी टाकायच्या याच्यात. आणि चुना किती घ्यायचा, आता एकरी चुना मी लावला होता, एकरी 5 किलोची बॅग आणली होती, 1 किलो मोरचून आणलं होतं. 1 किलो मोरचून 2 एकर मध्ये भागलं त्याच्यात. 5 किलो चुना आणि 2 किलो मोरचून हे मी मिक्स केलं. गाईचं गोमूत्र टाकलं, प्रोफेस सुपर टाकलं त्याच्यात. तुमच्या अंदाजाने तुम्ही किती टाकू शकता प्रोफेस सुपर. आणि हे लावून घ्या ह्या खोडाले लावल्यानंतर जे आहे दरवर्षी तुम्ही लावत जा. दरवर्षी लावण्याचं कारण जे आहे, याला डिंक्याने लागत, आणि डिंक्या लागला तर डिंक्याचा उपाय नाही आहे, कारण तो डिंक्या झाडाला खराब करूनच सोडते. त्याच्यानं चुना आणि मोरचून दरवर्षी लावायचा, 12 महिन्यातून 2 वेळा लावायचा. ठीक आहे, लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर.